पहला प्रश्न विचारला मोदी जी ने, इंस्टॉल नहीं करते, इंस्टॉल करूंगा बाद में। आप आपके बॉडी की चेकअप करते हो? आमदाराला विचारलं. पण हातवर केले, मी हातच वर नाही केलं, ते तपासत नव्हतं. नंतर कोरडे करून मी तपासून घेतलं. मोदीजीने सांगितलं. दूसरा प्रश्न काय विचारला लक्षात घ्या, जिसकी बेटी 20 साल से बड़ी है, उम्र 20 साल है, उसने जरा हाथ ऊपर कीजिए. माझी मुलगी 20 वर्ष में मोटे ने हाथ ऊपर किया. सांगितलं जरा बेटी के शादी का और उसका एजुकेशन का आपने कुछ विचार किया है? क्या एजुकेशन कर रही है आपकी बेटी? हे आमदाराला पंतप्रधान विचारतात. आरोग्याची आमदाराची काळजी घेतात आणि आपण आपल्या लेकर घेऊन त्यांना वाटतं मी बी परिवाराचा देशाचा पंतप्रधान, म्हणजे मी पंतप्रधान जरी असलो तरी सेवक आहे आणि मी प्रमुख आहे. आपण हे विचार केला पाहिजे. आता मुलीचं लग्न का विचारतात की आमदाराला? मी त्याच्यानंतर माझ्या भावाला सांगितलं, पंतप्रधान विचारून दिवस भाऊ पोरीच्या लग्नाची विचार करून लग्न करू. हे काय सांगितलंय तुम्हाला मी उदाहरण, माझं म्हणणार नाही, आमचे सगळे आमदार होते. पक्का साहेब, लोणीकर साहेब, नारायण कुचे साहेब, संतोष दांगे, हिकमत उडान साहेब, म्हणजे मोदीजी विचारतात आरोग्याची काळजी घ्या, मुलीची काळजी घ्या, शिक्षणाची, लग्नाची. आपण घेतो का असं बारीक विचार करतो? करत नसेल, पण शिक्षणाचा मला माहिती करतात आपल्या आपल्या कृतीप्रमाणे. पण आता सगळं शिक्षणाचं मुलीचे एज्युकेशन सरकार फ्री करतंय सगळ्याला. याची आपण काळजी घ्या अशी विनंती मी करतो. दुसरा मुद्दा आहे तालुक्यातला आहे. आपण बदनापूर तालुक्यातलं आपलं सोमठाणा धरण आहे, दुधना आपळून. मॅडम, हा दुधाणवाडी आहे ना, याच्यावरच नाही, नकाशावरच नाही. त्याची एक मिटिंग काय केली जेव्हा समृद्धीतून हा रस्ता गेला आणि ते जेव्हा ते धरण झालं 1962ला, तेव्हा ते धरणचे जो लोक होते ते तिथं बसले. त्या लोकांचं नावच त्या दुधाणवाडीमध्ये नाहीये. ते रतवाटला घ्या, कारण की ग्रामपंचायत सगळे, पण ते नाही. आणि ते 2014ला कळलं. आता काय झालं, अजून एक विषय. आता बऱ्याच लोकांनी मला सांगितलं, म्हणून मी एक प्रमुख मुद्दा तुम्हाला सांगतो. वन विभागाचा जरी सेंट्रलचा जरी कायदा असला, वन विभागाचे अधिकारी असतात. मॅडम काय होतंय, तांड्यावर लोक गेली 50 वर्ष बघून जातात आणि ती जमीन गायराने गावठाणे. सरकारने महसूल मंत्री महोदयाचं तर अभिनंदन केलं पाहिजे की जे 2011 पूर्वी लोक राहतात त्या सर्वांना स्वतःच्या मालकीचे घराचे पट्टे देण्याचा निर्णय घेतला. तो आपण आज देणार नाही. पण मी विशेष उजाडपुरी तांड्याचा विषय सांगतो. ते 50 वर्षामध्ये लोक राहतात, काय वन विभागाचे नाही जमीन, पण त्या लोकांना घरकुल आलेले घरकुल बांधून देत नाही. मारुतीला म्हणजे आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी का सांगतो की हे समाधान शिबिर सरकारला वाटतं की कोणताही लाभार्थी थांबला नाही पाहिजे, त्याला योजना मिळाल्या पाहिजे, त्याचा फायदा झाला. आता तुम्हाला माहिती 500 ते 1,500 पर्यंत सगळ्या गायरान जमिनीवर, गावठाण जमिनीवर जे राहतात त्यांना नावावर करून द्यायचा निर्णय या महाराष्ट्र सरकारने घेतला. पण त्याच्यातही सरपंच आमचा राजना देऊन देऊ, ग्रामसेवक आमचा तो दबा नावावर करून देतो, पण जर थोडंफार पाहून घ्या आम्ही करून जातो. कशासाठी करता? हा जोडून सांगतात गोर गरीब लोक आहे, मतदान देणार आहे. मी ग्रामसेवकला विनंती करतो आणि मी आपल्या सरपंचाला विनंती करतो, प्रशासन चालवायचा पहिला मतदाराचा हित पहा. त्या लोकांनी मोठं केलं. आपण जर काही सुरुवात केली ना तर ग्रामसेवक म्हणतो साहेब कसं करतो, मीच जमा करतो, तू इथे गळवर घेऊ नका. तो म्हणतो पट्टी भरावं लागती, मग नावावर होतो. पट्टी असते 1000, 1200, 2000. तो म्हणतो 10,000 बघ ना, तो तिथं पावती 2000. नका तो सरकारला निर्णय घेतला. हे निर्णय का सांगितलंय? आता मुख्यमंत्री बळीराजा पांढर असता
अध्यक्ष मी असं अध्यक्ष भगवान मात्र सदस्य रतन ठोंबरे काढलेले गणेश फुले मला माहिती आहे हा निर्णय